दादा नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, तुम्हाला 72चा काळ आठवतो? 72चा काळ आठवतोय. बरं, त्याच्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती. हा, तर कसं वातावरण असायचं त्यावेळेस? वातावरण काय पाऊस काळ असायचा, हां हां. धान्य दुन्य असं काही हे व्हायचं, मार खायचं, शेतकऱ्यांचं हालच. बरं, तेव्हा पण खाण्याचे हालबिल कसे असायचे? खायचं हालच असायचं पहिलं, म्हणजे पहिलं एवढं आता सारखं नाही म्हणा. हां हां हां. आता कसं वाटतंय माहिती, तो काळ आणि आताच्या काळात काय फरक सांगा? आताचा काळ म्हणजे आता काय काळाला पैसाच झाला जास्ती लोकांक. हां हां हां. 2 रुपयाची मजुरी करायचं आम्ही, हां हां हां. आणि आताच्या काळात 500 रुपये मजूर झाला बरोबर आहे, का नाही? बरोबर आहे, ते बरोबर. काय भानगडे, ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच आहे. हा. शेतकऱ्यांजवळ काय आहे हो? काय ते तर आहेच, ते तर आहेच. शेतकऱ्यांचं जीवावरच सगळे खात्यात. बरोबर आहे, बरोबर आहे. आज शेतकरीच मेलाय सगळा. ते तर आहेच. वगैरे तुमच्या काळात झालं ना बाबा? कसं परिस्थिती होती तेव्हा? अरे काय रस्त्यावर सुकडी मिळायची बाबा आम्हाला, हां हां. आणि मग काय ते दुरीवर काम घ्यायचं. हम्म, ते इंदिरा गांधीनं दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळ हम्म. निवारण्यासाठी हा कायदा काढला, दुष्काळी रस्ते. बरं, त्या काळात झालेले आहेत. आजच्या काळात बरं बरं. दुष्काळी रोड तयार केल्याची जनता जगवण्यासाठी. अच्छा, बरोबर आहे. नाना मला एक सांगा, तुम्ही सरपंच होते त्यावेळेस, हो, तर सरपंच का म्हणजे जेव्हा सरपंच होते तेव्हाच्या सरपंच म्हणजे तेव्हाच्या सरपंच पदाचा कालखंड आणि आताचा कालखंड याच्यातला फरक सांगा बरं जरा. अहो पहिला म्हणजे मान मर्यादा असायची, हम्म, हम्म. एकमेकाला हे करायची, साथ द्यायची. हम्म. आताच काय झाले, आता सरपंचाला कोणी विचारितही नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर. पहिलं मग कसं, जरी सरपंच आला तर या बसा, हम्म. त्यांची उठाठेव करायची, हे करायची, बुवा आपल्या गावचा प्रमुख माणूस आहे म्हणून. आणि आता कोणी कोणाला मानितच नाही. राजकारणाचा स्तर फार खाली ढासळलाय का असं वाटतं? ढासळल्यासारखंच झाले. म्हणजे असं मानमर्यादा तर ठेवतच मान नाही पण. मर्यादाच नाही. पूर्वी मान मर्यादा होती, हम्म. गाव चालायचा, सगळ्यांचे विचार असायचे, हम्म. एकमेकाच्या विचाराने सगळी कामं व्हायची. बरोबर आता आहे, काय झाले, आता जो राजा तोच राजा. बरोबर आहे. हा, तेव्हा काय काय म्हणजे तुम्ही सरपंच पदावरती होते हं. तेव्हा योजना बिना कशा काय राबवली तुम्ही? योजना काय तेव्हा काय होतं, ग्रामपंचायत दुबळी, हम्म, हम्म. 4 गावची ग्रामपंचायत फुटली, बरोबर. हां, वाटप झालं, म्हणजे एकत्रित ग्रामपंचायत होत्या. एकत्र होती. किती होत्या तरी? 4-5 होते. आपटाळ, सुराळ, खानगाव, हां हां हां. बोताळ, गोगरेवाडी. बरं, एवढ्या असून तुम्ही तेवढ्या याच्या सरपंच? नाही, त्याच्यानंतर सेपरेट झाल्याच्या नंतर. अच्छा, त्याच्यानंतर झाले. हा, जेव्हा आपली विभागणी झाली हां हां हां. आणि ग्रामपंचायत फुटली, हां हां. मग आपली स्वतंत्र झाली, तेव्हा होतो. आपण तेव्हा याच्यामध्ये योजना बिना कशा राबवल्या तेव्हा? तेव्हा विरोधक वगैरे नव्हते ना तेव्हा? विरोधक असायचे का तेव्हा तुम्हाला? नाही, विरोध नव्हते कोणी आम्हाला, काहीच नव्हतं. नाही. पण तेव्हा काय आहे, हम्म. हे शासनाचा काही पैसा नव्हता ना, बरं, निधी बिद्या नव्हत्या एवढ्या. मग कसं चालायचे? ग्रामपंचायत कशी चालायची? आपली अशीच गरिबी. बरं, तरी पण तुम्ही योजना राबवायचे? हा, राबवायचं काही बी असं थोडं शेतकऱ्यांसाठी आपलं हम्म, हम्म, हम्म. मिळवून मिसळून त्यांना सगळं त्यांच्या विचाराने आपण हम्म, हम्म. करायचं. गावात सप्त बिप्त जत्रा वगैरे सगळं अगदी चालायचं. चालायचं. आणि आत्ताच्या याच्यामध्ये मला आता सांगा, राजकारण इतकं म्हणजे हे झालेलं आहे, तर याच्यावरती तुम्ही काय भाष्य कराल, कसं सांगाल आत्ताच्या याच्यामध्ये? अहो, आताच्या राजकारणात काहीच अर्थ नाही राहिला. हम्म, हम्म. काही कोणता ताळमेळ नाही. हम्म, हम्म. काय ते सभासद एकीकत, सरपंच एकीकत, काय त्यांची एवढी काही हे नाही, म्हणजे असा जो वचक आहे तो नाही. वचक नाही राहिला. आणि अच्छा. पूर्वी सरपंचाला वचक व्हायचं, सरपंच पाहिलं तर लोक गप राहायची, हम्म, हम्म. प्रेमाने बोलायची, कोणची काही मारामाऱ्या काही झाल्या तर हम्म, हम्म. मिटवी करायची. असा एखादा प्रसंग सांगा ना तुमच्या याच्यातला का तेव्हा तुम्ही गाव पातळीवरती काय समजा भांडणं वगैरे जर झाली तर ते कशा पद्धतीने मिटवायचे? गावच्या गावात मिटवायची. पण तेव्हा ऐकायचे लोक कसं हो, काय? ऐकायची. बरं. सगळी मानमर्यादाच ऐकायची. आपण सांगितलं का बाबा, हे तो चुका ते जरा तू शांत राहायचं, राहायची. बरं, असं होतं पूर्वी. आताच्या याच्यामध्ये कसं काय? आता काय चाललंय हो, आता कोणाला विचारितच नाही, दादागिरी नसती. बरं, हा राजकारण इतकं खालच्या स्तरावर गेले. हा. आता पहिलं गरिबीत ग्रामपंचायती शिपाय हे घरपुती वसूल किती, हा, हा. 3000 रुपये असायचा. बरं, 50 रुपये शिपायाला पगार असायचा. किती साली तरी? 78 ते 80 पर्यंत. बरं, तुम्हाला 72चा कालखंड आठवत असेल ना? आठवतो ना. मग त्याच्यामध्ये थोडंसं याच ना दुबळं बिबळं तुमच्या आता आई वडील दुबळीच वगैरे होती त्या टायमाला. 72च्या काळात एवढं काही श्रीमंत लोक नव्हती, नव्हते? हां, गरीबच होती. बरोबर आहे. मोलमजुरी करून खायची. हम्म, हम्म, शेतीत काय एवढं धान्य पिकन तेवढंच. हम्म, हम्म. काय काय निघायचं तेव्हा? तेव्हा मग सगळं बटाटा, भुईमूग, हम्म, बाजरी, हम्म. हरभरा, गहू सगळं असायचं. खतं बितं होती का तेव्हा अशी कायची खतं आल्या तेवढी हो, शेणखतांवरती याच्या? शेणखत हो, तेव्हा पण मुबलक असायचं ना. मुबलक असायचं. आणि आता किती जरी हे जर केलं काय तरी उपयोग नाही आता. आता तसं काही अर्थ राहिलेला नाही तसा. नाही.
पिकच राहिली ना आता हम्म. आता हे सोयाबीन सोडून काय पिकं येत आता काहीच नाही. हां आणि त्याच्यात तिला बाजार नाही. बरोबर आहे, बरं बरोबर. सरकार काय आहे? सरकार काही शेतकऱ्यांक बघतच नाही. नाही, हां बरोबर आहे, तसं जर म्हणलं तर बरोबर आहे, बरोबर. आणि तेव्हा कसं असायचं? तेव्हा बटाटे वगैरे तर समजा तुम्ही पिकवत असाल तर तेव्हा कट्टे वगैरे व्हायचे का? हा, पण तेव्हा बाजार अटका साहेबी राहायचा भागायचं. कसाहेबी, हा भागायचं कसं शेतकरी. बरोबर आहे. नाही पण आता काळात बदल होत आला, लोकसंख्या तेवढी भरमसाठ वाढली. हा, तेव्हा काही कमी नव्हती हो, हां हां मस्त होती लोकसंख्या. होती, पण असं खाऊन पिऊन तरी सुखी असतील ना. हा, सुकी सुकी मग आता ज्याच्यामध्ये असे दळभर नव्हती ना. दळभर नाही. पूर्वी सुकी असायची, खाऊन पिऊन आपलं मोलमजुरी करून का होईना, कष्ट करून पण हम्म. आनंदात राहायची.